श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, लवकरच पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे आणि श्रावण महिना म्हटलं की हा श्रावण महिना देवादिदेव महादेवांना समर्पित असणारा महिना मानला जातो. त्याचबरोबर या श्रावण महिन्यामध्ये अनेक सेवा उपाय जे आहेत तर ते आवर्जून आपल्या कुटुंबासाठी, कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी केले जात असतात. म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की 2026 मधील श्रावण महिना कधी सुरू होणार आहे, कधी संपणार आहे आणि श्रावण सोमवारची तारीख, श्रावण महिन्याचे शास्त्रीय आणि धार्मिक महत्व, या महिन्यात देवादिदेव महादेवांची पूजा, अभिषेक कशा पद्धतीने करावा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे श्रावण महिन्यामध्ये अशा कोणत्या 3 वस्तू आहे ज्या आपण चुकून सुद्धा कुणाला द्यायच्या नाहीत. या 3 गोष्टी जर तुम्ही दुसऱ्याला दिल्या तर यामुळे काय परिणाम होतात. त्याचबरोबर 99% लोकांना ही गोष्ट माहीत नसेल की त्याच्या घरातून माता लक्ष्मी ही रुसून निघून जाते आणि घरामध्ये दारिद्र्य जे आहे, गरिबी जी आहे तर ती यायला सुरुवात होते. आता कोणत्या वस्तू आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये द्यायच्या नाहीये, कोणत्या असणार आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्स मध्ये हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप देखील देत जावा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ जो आहे ना तर शेवटपर्यंत बघण्याचं कारण म्हणजे यामध्ये दिलेली माहिती जी आहे तर ती तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आयुष्यामध्ये नक्की सुख, शांती, समृद्धी आणण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरेल. सर्वप्रथम आपण बघणार आहोत की 2026 मध्ये या वर्षात श्रावण महिना नेमका कधी सुरू होणार आहे आणि कधी संपणार आहे. तर बघा, पंचांगानुसार आणि प्रदेशानुसार श्रावण महिन्याच्या तारखांमध्ये फरक असतो आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये अमत पंचांगानुसार श्रावण महिना हा 14 ऑगस्ट 2026 शुक्रवार पासून सुरू होणार आहे आणि या पवित्र श्रावण महिन्याची समाप्ती ही 12 सप्टेंबर 2026 वार शनिवारी या दिवशी समाप्ती होणार आहे. या कालावधीत देवादिदेव महादेवांच्या उपासनेसाठी अतिशय अत्यंत महत्वाचे असणारे 4 श्रावणी सोमवार आलेले आहेत. पहिला श्रावणी सोमवार हा 17 ऑगस्ट, दुसरा श्रावणी सोमवार हा 24 ऑगस्ट, तिसरा श्रावणी सोमवार हा 31 ऑगस्ट आणि चौथा श्रावणी सोमवार हा 7 ऑगस्ट असा असणार आहे. या संपूर्ण महिन्यात वातावरणात एक वेगळी सात्विक ऊर्जा जी आहे ना तर ती सामावलेली असते, जी आपल्या मनाला आणि शरीराला शांतता प्रदान करते. आता आपण बघूया की श्रावण महिन्याचे विशेष महत्व काय आहे. श्रावण महिना हा भगवान देवादिदेव महादेव आणि माता पार्वतीच्या भक्तींचा महिना मानला जातो. समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा हलाहल नावाचे विष बाहेर पडले त्यावेळी संपूर्ण सृष्टीचे रक्षण करण्यासाठी भगवान देवादिदेव महादेवांनी ते विष जे आहे ना तर ते स्वतः प्राशन केलं आणि आपल्या कंठात धारण केलं. यामुळे देवादिदेव महादेवांचा कंठ हा निळा पडला आणि त्यांना नीळकंठ असे नाव प्राप्त झाले. या विषयाच्या दाहकातेमुळे देवादिदेव महादेवांच्या शरीरात प्रचंड आग, उष्णता जी आहे तर ती निर्माण झाली होती. सर्व देवी देवतांनी देवादिदेव महादेवांच्या शरीराचा दाह कमी करण्यासाठी त्यांच्यावरती जलाभिषेक जो आहे तर तो सुरू केला आणि शीतलता प्रदान करणाऱ्या वनस्पती जसे की बेलपत्र, क्षमीपत्र, पाणी अर्पण केली. हा संपूर्ण प्रकार श्रावण महिन्यात घडला होता अशी देखील मान्यता आहे. म्हणूनच श्रावण महिन्यात देवादिदेव महादेवांना जल अर्पण करणे आणि त्यांची मनापासून व भक्ती, सेवा, पूजा करणे हे अतिशय अत्यंत शीघ्र फलदायी मानले जाते. जो व्यक्ती, जो भक्त या महिन्यामध्ये मनापासून देवादिदेव महादेवांची खऱ्या मनाने
निष्फळ भक्ती करतो, सेवा करतो, त्याच्या मनातील देवादिदेव महादेव, त्यांच्या मनातील सर्व आकांक्षा मनोकामना हे महादेव नक्कीच पूर्ण करतात. त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यातील सर्व संकटे, अडचणी, गरिबी, दुःख दूर होतात. आता बघूया की श्रावण महिन्यात देवादिदेव महादेवांची पूजा आणि अभिषेक हा नेमका कसा करावा. श्रावण महिन्यात दररोज किंवा विशेषतः श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करावं, स्वच्छ वस्त्र परिधान करावं, शक्य असेल तर या दिवशी पांढरी वस्त्र परिधान करावी. त्याचबरोबर घरातील देवघरात किंवा जवळच्या शिव मंदिरामध्ये जाऊन देवादिदेव महादेवांची पूजा करावी. पूजेसाठी सर्वप्रथम शिवलिंगावरती तुम्हाला स्वच्छ ताजं पिण्याचं पाणी जे आहे, जल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे. त्यामध्ये थोडंसं गंगाजल तुम्हाला टाकायचं आहे. यानंतर पंचामृत म्हणजे जसं की दूध, दही, तूप, मध आणि साखर एकत्र करून बनवलेलं पंचामृताने देवादिदेव महादेवांना अभिषेक करायचा आहे. पंचामृताने अभिषेक केल्यानंतर परत तुम्हाला स्वच्छ पाण्याने शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे. यानंतर देवादिदेव महादेवांना मोगऱ्याचं अत्तर हे अतिशय अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे अत्तर देवादिदेव महादेवांना लावायचं आहे. यानंतर भस्म, अष्टगंध देवादिदेव महादेवांना लावायचा. महादेवांना प्रिय असणारी बेलपत्र, धोत्रा हे अर्पण करायचं. बेलपत्र अर्पण करताना ते कुठेही फाटलेलं, तुटलेलं, किडलेलं नसावं. त्यावरती ओम नमः शिवाय लिहून किंवा मनात जप करत हे बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करावं. सोबतच पांढऱ्या रंगाची फुलं जसे की धोत्र्याचं फळ, अक्षदा महादेवांना अर्पण कराव्या. पूजेदरम्यान सतत ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करावा. महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. शेवटी देवादिदेव महादेवांना नैवेद्य अर्पण करून आरती करावी. ही साधी आणि सोपी पूजा पद्धत देवादिदेव महादेवांना अतिशय अत्यंत प्रसन्न करते. आता आपण बघणार आहोत की सर्वात महत्वाच्या विषयांकडे आपण वळणार आहोत. 99% लोकांना माहित नाही की श्रावण महिना अतिशय पवित्र आणि सात्विक महिना असल्यामुळे या महिन्यात आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा आणि माता लक्ष्मीचा वास टिकून ठेवणे अतिशय अत्यंत खूप महत्वाचं असतं. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार श्रावण महिन्यात घरातील 3 विशिष्ट वस्तू कधी कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला किंवा शेजाऱ्यांना देऊ नका असे मानले जाते. असे केल्याने घरातील माता लक्ष्मी साथ सोडून काढता पाय घेऊन निघून जाते आणि घरामध्ये आर्थिक समस्या ज्या आहे, अडचणी ज्या आहे तर ती यायला सुरुवात होते. त्यामध्ये पहिली वस्तू आहे जी घरातील दूध आणि दही. कारण श्रावण महिन्यात देवादिदेव महादेवांना दूध आणि दही याचा पंचामृताचा अभिषेक केला जातो. या महिन्यात दूध आणि दह्यांचा संबंध हा थेट देवादिदेव महादेवांच्या पूजेशी आणि सात्विकतेशी असतो. शास्त्रानुसार संध्याकाळच्या वेळी किंवा श्रावण महिन्यात विशेषतः सोमवारी आपल्या घरातील दूध किंवा दही शेजाऱ्यांना किंवा कुणालाही दान म्हणून किंवा उष्ण म्हणून देऊ नका. असे मानले जाते की संध्याकाळी दूध दुसऱ्याला दिल्याने आपल्या घरातली बरकत जी आहे तर ती कमी होते, निघून जाते आणि माता लक्ष्मी आपल्यावरती, आपल्या कुटुंबावरती कोपते. जर कुणाला दुधाची गरज असेलच तर त्यांना बाजारातून विकत आणून द्या, परंतु आपल्या घरामधील दूध दही जे आहे तर ते चुकून सुद्धा कुणाला देऊ नका, कारण दूध किंवा दही हे आपल्याला टाळायचं आहे. यानंतरची दुसरी वस्तू म्हणजे झाडू, म्हणजे केर, कचरा काढायचा. खराटा, झाडू. झाडूला हिंदू धर्मात साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. झाडूच्या माध्यमातून आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा आणि दारिद्र्य आपण बाहेर काढतो, बरोबर. श्रावण महिन्यात किंवा इतर कोणत्याही वेळी आपल्या घरातील वापरताना झाडू कोणालाही वापरण्यासाठी देऊ नका किंवा जुना झाडू कोणाला दान करू नका. श्रावण महिन्यात घरात नवीन झाडू आणणे शुभ मानले जाते, परंतु घरातील झाडू बाहेरच्या व्यक्तीला देणे म्हणजे स्वतःच्या घरातील लक्ष्मी दुसऱ्याला देण्यासारखं मानलं जातं. असं केल्याने घरामध्ये आर्थिक चणचण, उणीव जी आहे तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये भासते आणि पैशाची आवक जी आहे तर ती खुंटते. तिसरी सर्वात महत्वाची वस्तू आहे ती म्हणजे मीठ.
मीठ ही अशी वस्तू आहे जी घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि वास्तुदोष दूर करते. ज्योतिषशास्त्रात मिठाचा संबंध हा राहू आणि शनीशी जोडला जातो. श्रावण महिन्यात विशेषतः संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी कुणालाही घरातील मीठ उसणं किंवा मोफत देऊ नका. श्रावण महिन्यात घरातून मीठ दुसऱ्याच्या हातात दिल्याने घरातील सुख, शांती, आनंद, वैभव हा नष्ट होतो. कर्जाचा भार वाढतो आणि घरामध्ये सतत वादविवाद, भांडणे, कटकटी सुरू होतात. जर कुणाला मिठाची खूप गरज असेल तर मिठाची पुडी, पिशवी, बॅग जी आहे तर ती तुम्ही विकत घेऊन द्या. परंतु तुमच्या घरातील मिठाच्या बरणीतलं मीठ जे आहे तर ते दुसऱ्याला काढून देणं हे पूर्णपणे टाळा. हळद आणि कुंकू हे चौथी वस्तू आहे. हळद कुंकू हे सौभाग्याचं, मंगलतेचं आणि साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानले जाते. श्रावण महिन्यात घरातील देवघरात किंवा पूजेत वापरले जाणारे किंवा नियमित वापराच्या हळद कुंकू संध्याकाळच्या वेळी, विशेषतः श्रावण सोमवारी कुणालाही उसणं किंवा दान म्हणून देऊ नका. कारण की बघा, बऱ्याच वेळा मंदिरामध्ये आपल्याला सवय असते, आपण कुणाकडनं घेतोय किंवा मग कुणी आपल्याला मागते की जरासं तुमचं हळदी कुंकवाचं द्या, असं आपल्याला बायका बोलत असतात. तर आपल्याला ते चुकून देखील द्यायचं नाही. त्याचबरोबर घरातील हळदी कुंकू दुसऱ्याला दिल्याने घरातील सौभाग्य आणि वास्तूत सुख, शांती, समृद्धी ही कमी होते, अशी धार्मिक मान्यता आहे. पाचवा म्हणजे सुई आणि धागा. श्रावण महिन्यात किंवा कोणत्या पवित्र काळात सूर्यास्त किंवा पूजेच्या दिवशी घरातील सुई आणि धागा कुणालाही देऊ नये. सुई आणि धागा हे घरातील संबंध जोडणारे प्रतीक मानले जाते. श्रावण महिन्यात घरातून सुई धागा बाहेर दिल्याने घरातील सदस्यांमध्ये मतभेद निर्माण होतात, नकारात्मक ऊर्जा वाढते. त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे घरातील पैशांची पाकिटं, तिजोरीतील नाणी आणि तांदूळ संध्याकाळी किंवा श्रावण सोमवारी घरातील अक्षदा, नाणं, पैसे कोणाला उसने, उधार देऊ नका. तांदूळ हा धान्याचा राजा, माता अन्नपूर्णेचं स्वरूप मानलं जातो. श्रावण महिन्यात धान्याची किंवा धन्याची अवहेलना करून संध्याकाळी दुसऱ्याला दिल्याने माता अन्नपूर्णा देवी आपल्यावरती कोपते, ज्यामुळे घरात अन्नधान्याची सतत उणीव, चणचण, त्याचबरोबर पैशाची उणीव भासू लागते. त्यानंतरचं पुढचं आहे ते म्हणजे स्वतःचे कपडे किंवा वापरलेले दागिने दुसऱ्या व्यक्तीला वापरण्यासाठी देऊन. प्रत्येक व्यक्तीची स्वतःची ऊर्जा असते. श्रावण महिन्यात देवादिदेव महादेवांच्या पूजेमुळे आपल्या शरीरात आणि वस्त्रामध्ये सात्विक ऊर्जा निर्माण होते. आपले वस्त्र किंवा दागिने दुसऱ्याला दिल्याने आपले सात्विक ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि दुसऱ्याची नकारात्मक ऊर्जा ही आपल्याकडे ही आकर्षित होऊ शकते. श्रावण महिन्यात घरातील स्वयंपाकाची भांडी किंवा लोखंडाची वस्तू दुसऱ्यांना देणे टाळावे. ज्योतिष लोखंडाचा संबंध शनिदेव राहूशी जोडला आहे. श्रावण महिन्यात लोखंडाची देवाणघेवाण केल्याने घरातील वास्तू दोषाने अचानक उद्भवणारे आर्थिक नुकसान देखील होऊ शकते. त्यामुळे या सुद्धा गोष्टी आपल्याला कुणालाच द्यायच्या नाही. अशा पद्धतीने आपण बऱ्याचशा वस्तू बघितलेल्या आहे. परंतु सर्वात मेन आणि महत्वाच्या ज्या वस्तू होत्या, ज्या पहिल्या 3 वस्तू सांगितल्या आहेत, त्या चुकून देखील कुणाला देऊ नका. अशा पद्धतीने काही नियम जे आहेत तर ते आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये आवर्जून पाळायचे आहे. हे नियम जर आपण मनापासून पाळले तर आपल्याला संपूर्ण श्रावण महिन्याचं फळ जे आहे तर ते नक्कीच मिळेल. केलेल्या सेवेंचं, उपायांचं फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होईल. नाहीतर मग आपल्या जीवनामध्ये अडचणी, अडथळे, दुःखांचा सामना आपल्याला करावा लागतो. तर या सर्व गोष्टी पाळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न नक्की करा. तुम्हाला याचा नक्कीच खूप चांगला लाभ जो आहे तर तो होईल. देवादिदेव महादेव हे आपल्यावरती, आपल्या कुटुंबावरती प्रसन्न होतील. जीवनातील सर्व संकटे, अडचणी, दुःख, दारिद्र्य दूर होताना दिसून येईल. ही चांगली सेवा आहे आणि देवादिदेव महादेवांना आपल्याला प्रसन्न करून घेण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये खास करून काही महत्वाचे, अतिशय अत्यंत प्रभावशाली असे शिव महापुराणातील उपाय जे आहे तर ते लवकरच मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्याचेही व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचं काम करेल. थोडंसं पावसामुळे नेटवर्क प्रॉब्लेम असतो, त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला लेट येत आहेत. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा.
व्हिडिओला सपोर्ट करत जावा, व्हिडिओला लाईक करत जावा. तर अशा पद्धतीने आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये नियम जे आहेत तर ते पाळायचे आहे. काही वस्तू ज्या आहेत तर त्या सांगितल्याप्रमाणे तुम्हाला द्यायच्या नाहीये. आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.